लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, प्रत्येक पक्षाकडून आपल्या विरोधी पक्षाला हाणून पाडण्यासाठी तयारीला लागला आहे. मात्र राज्याचं राजकारण ढवळून निघालेल्या शिवसेनेच्या बंडानंतर आता शिवसेना विरुद्ध शिवसेना हा सामनाही आपल्याला बघायला मिळणार आहे. मात्र आता ही शिवसेनेची लढत कुठे आणि कशी चुरशीची होणार आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. लोकसभेचे उमेदवार आता सगळ्याच पक्षाचे जवळपास फिक्स झाले आहेत. मात्र शिंदेची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना या सामन्यात 10 चेहरे हे मैदानात उतरणार आहेत. ठाकरेंचे हे 10 चेहरे शिंदे गटाला काही ठिकाणी नाकी नऊ आणतील, तर काही ठिकाणी ठाकरेंचे हे शिलेदार शिंदेच्या शिलेदारांना हाणून देखील पाडतील. दरम्यान शिंदेनी केलेला बंड असो, ताब्यात घेतलेला पक्ष, ठाकरेंना मिळत असलेली सहानुभूती आणि महाविकास आघाडीची ठाकरेंना मिळत असलेली साथ या सगळ्या बाबी लक्षात घेतल्या तर ठाकरेंचं पारडं जड दिसतो. ठाकरे जो उमेदवार देतील तो उमेदवार सध्याच्या घडीला मिळत असलेल्या सहानुभूतीवर निवडून येण्याची शक्यता देखील जास्त आहे आणि म्हणूनच शिंदेना ही लोकसभा जड जाणार असं तरी सध्या दिसून येते. ठाकरेंनी मात्र लोकसभेची तयारी जोरदार सुरू केली आहे. हिंगोलीच्या त्या सभेनंतर नाशिक येथे झालेली सभा तसेच नाशिक येथे झालेलं अधिवेशन हे उरलेल्या निष्ठावंत शिवसैनिकांसाठी नवी ऊर्जा देणारी देखील ठरली आहे. तर दुसरीकडे ठाकरेंच्या या सभेने विरोधकांना धडकीही भरवली. या संपूर्ण सभेने सुनावणारे आणि फटकारणारे, विरोधकांवर डळकारे फोडणारे उद्धव ठाकरे देखील सगळ्यांना पाहायला मिळाले. त्यामुळे आता येत्या निवडणुका आणि राजकीय परिस्थिती लक्षात घेतली की हे दिसून येते की उद्धव ठाकरे हे ऍक्शन मोड मध्ये देखील आलेत. तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेचा विचार केला तर शिंदे गट दाखवत नसला तरी शिंदे गटात ताळमेळ नसल्याचं दिसून येते. गेल्या काही महिन्यांपासून शिंदेच्या नेत्यांना भाजपच्या तिकिटावर लढायचं आहे अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. सर्वात आधी पाहायला गेलं तर शिंदेच्या स्वतःच्या बालेकिल्ल्यापासूनच शिंदेच्या नाकी नऊ येणार आहेत. ठाण्यामध्ये शिंदेच्या विरोधात ठाकरे गटाचे राजन विचारे यांना मैदानात उतारून शिंदेची दमछाक देखील होऊ शकते. दुसरा मतदारसंघ आहे म्हणजे कल्याण मतदारसंघ. हा मतदारसंघ पुन्हा ठाकरेंकडे आणण्यासाठी ठाकरेंनी आणि ठाकरेंचे शिलेदार सुभाष भोईर यांनी शिंदे पिता पुत्रांचा पराभव करण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. मुंबईमधून आणखी मतदारसंघाचा विचार केला तर मुंबई दक्षिण मधून अरविंद सावंत हे 2 वेळा खासदार म्हणून निवडून आलेत. म्हणूनच आता खासदारकीची हॅट्रिक करण्यासाठी अरविंद सावंतांना ठाकरे मैदानात उतरवणार आहेत. तर दुसरीकडे ईशान्य मुंबईसाठी संजय राऊत यांची चर्चा होत असतानाच माजी खासदार असलेले संजय पाटील यांनीही मैदानात उतरण्याची तयारी दाखवली आहे. मुंबई उत्तर पश्चिम मधून शिंदे गटात गेलेले गजानन कीर्तीकर यांच्या विरोधात त्यांच्याच मुलाला म्हणजेच अमोल कीर्तीकर यांनाच ठाकरे मैदानात उतरवतील असं तरी दिसतंय. या ठिकाणी ठाकरेंची ताकद देखील मोठी आहे. याच मतदारसंघात ठाकरेंचे 3 आमदार आहेत तर 10 माजी नगरसेवक देखील आहेत. दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहुल शेवाळे विरोधात तोडीस तोड उमेदवार मात्र ठाकरेंना अजून तरी भेटला नाही. महाराष्ट्राचा इतर जागांचा विचार जर केला तर धाराशिव मधून ओमराजे निंबाळकर, संभाजीनगर मधून चंद्रकांत खैरे किंवा अंबादास दानवे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. परभणीमध्ये संजय जाधव तर हिंगोलीमध्ये नागेश पाटील किंवा सुभाष वानखेडे यांना उमेदवारी मिळू शकते. तर जालना येथून शिवाजीराव चौथे यांचं नाव देखील चर्चेत आहे. कोकणात रायगड मधून केंद्रीय मंत्रीपद भूषवलेले अनंत गीते तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून विद्यमान खासदार विनायक राऊत यांची नाव आता चर्चेत आहेत. सध्या नुकतेच एंट्री केलेले संजोग वाघेरे हे देखील मावळ मधून श्रीरंग बारणेंचा वचपा काढतील असं बोललं जाते. तर माढामध्ये ठाकरे ओबीसी कार्ड बाहेर काढत लक्ष्मण हाके यांना मैदानात उतरवतील असंही बोललं जात आहे. तर कोल्हापूरमधून संजय पवार यांची उमेदवारी ही निश्चित मानली जात आहे. सलग 5 वेळा खासदार राहिलेल्या भावना गवळी यांनाही झुंज देण्यासाठी माजी मंत्री संजय देशमुख यांना मैदानात उतरवण्यात येणार आहे. महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंना जर हे मतदारसंघ मिळाले तर इकडे शिवसेनेशी अटीतटीची लढाई होऊ शकते. त्यामुळे ठाकरेंचे हे शिलेदार बंडाचा बदला कसा घेणार, लोकसभेत घेणार, मात्र हे पाहावं लागेल. तरी बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुर्तास मी इथेच थांबतो. धन्यवाद.